नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी समोर आली आहे। सुरगाणा तालुक्यातील चिंचाला गावात अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी ग्रामस्थांना चक्क नदी पार करून मृतदेह घेऊन जावा लागत आहे। चिंचाला हे गाव गोंदुणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते। गावात अनेक वर्षापासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीय आणि गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। अलीकडेच गावातील 61 वर्षीय झिनू सुकार पालवा यांचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी नदी पार करून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागला। मृतदेह खांद्यावर घेऊन नदीच्या पात्रातून मार्ग काढतानाचा हा प्रकार अत्यंत वेदनादायक आहे। एका बाजूला आपल्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख तर दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करण्याची वेळ कुटुंबियावर आली आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर बनते। नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर नदी पार करणं धोकादायक ठरतं। अशा परिस्थितीत मृतदेह घेऊन नदी पार करताना एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न आजचा नाही, अनेक वर्षापासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता आणि सुरक्षित नदी ओलांडण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे। मात्र अद्याप या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। ग्रामस्थांनी आता प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे तातडीने सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता आणि नदीवर सुरक्षित मार्ग किंवा पूल उभारण्याची मागणी केली आहे। कारण एखाद्या गावाला रस्ता मिळणं ही चैनीची गोष्ट नाही आणि मृत व्यक्तीला सन्मानानं अंतिम निरोप देण्यासाठी रस्ता असणं ही तर मूलभूत गरज आणि माणुसकीचा प्रश्न आहे। नाशिकच्या चिंचाला गावातील ही परिस्थिती ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणते। आता प्रशासन या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन कधीपर्यंत कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।